नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ऊर्जा साधने. आपण रोजच्या जीवनात अनेक गोष्टींसाठी ऊर्जेचा वापर करतो, जसं की गाडी चालवणं, घरात दिवे लावणं किंवा अगदी स्वयंपाक करणं. पण ही ऊर्जा येते कुठून? आजच्या चर्चेचा उद्देश आहे ऊर्जेचे विविध स्रोत समजून घेणे, त्यांचे प्रकार ओळखणे आणि ते आपल्यासाठी का महत्वाचे आहेत हे जाणून घेणे. आपल्यासमोर जे शैक्षणिक साहित्य आहे त्यात याबद्दल खूप छान माहिती दिली आहे. चला तर मग या विषयाचा सखोल अभ्यास करूया. हो, आणि सुरुवात करण्यासाठी आपण हे समजून घेऊया की ऊर्जेची गरज मानवाला सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे पूर्वी मानवी श्रम आणि प्राण्यांचा वापर करून कामं केली जात होती. पण जसजशा गरजा वाढत गेल्या तसतसा ऊर्जेच्या साधनांमध्ये आणि स्रोतांच्या वापरातही बदल होत गेला. आणि आपल्याला ही ऊर्जा प्रामुख्याने निसर्गातूनच मिळते. ठीक आहे. तर मग ह्या सगळ्या ऊर्जा साधनांचे वर्गीकरण कसं केलं जातं? कारण स्रोत तर खूप आहेत, म्हणजे पेट्रोल, वारा, सूर्यप्रकाश, लाकूड. बरोबर. या साधनांचं वर्गीकरण अनेक प्रकारे करता येतं, जसं की पारंपरिक, अपारंपरिक किंवा जैविक, अजैविक. पण आज आपण दोन मुख्य प्रकारांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक आहे पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आणि दुसरा प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. अच्छा, हे खूपच रंजक वाटतंय. या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे बघा. पदार्थांवर आधारित साधनं म्हणजे उदाहरणार्थ लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा आणि अणू. यांचं वैशिष्ट्य असं की हे पदार्थ एकदा वापरले की संपतात. त्यांचा पुनर्वापर करता येत नाही. म्हणजे ते मर्यादित आहेत. अगदी. ते निसर्गात मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यांना पुन्हा तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांच्या वापरामुळे प्रदूषण होतं. यांनाच आपण पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतो. बरोबर. आणि प्रक्रियांवर आधारित म्हणजे? प्रक्रियांवर आधारित म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, पाणी, भरती ओहोटी आणि भूगर्भीय उष्णता. ह्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत ज्या कायमस्वरूपी चालतात. अच्छा, म्हणजे हे स्रोत कधीही न संपणारे आहेत. हो, त्यामुळे हे स्रोत सातत्याने आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आणि हे स्वच्छ म्हणजे प्रदूषण विरहित स्रोत आहेत. यांनाच अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. पण मग सगळे हेच का नाही वापरत? कारण यांच्या वापरासाठी लागणारं जे तंत्रज्ञान आहे ना, ते विकसित करणं सुरुवातीला खूप खर्चिक असतं. अच्छा, कळलं. चला, आता पदार्थांवर आधारित साधनांबद्दल अधिक जाणून घेऊया. आपण सुरुवात कोळशापासून करूया. नक्कीच. फार पूर्वी म्हणजे प्राचीन काळी भूहालचालींमुळे वनस्पती आणि प्राणी जमिनीत गाडले गेले आणि मग त्यावर दाब आणि उष्णतेचा परिणाम होऊन कोळशाची निर्मिती झाली. साधा कोळसा आपण स्वयंपाकासाठी वापरतो, तर दगडी कोळसा उद्योगधंद्यांमध्ये आणि औष्णिक वीज निर्मितीसाठी वापरला जातो. आणि खनिज तेल, ज्याला काळं सोनं म्हणतात, त्याबद्दल काय? हो, काळं सोनं. खनिज तेलाची निर्मितीही कोळशाप्रमाणेच झाली आहे. ते भूगर्भात किंवा समुद्राच्या तळाशी सापडतं. त्याची मागणी खूप जास्त आहे आणि साठे मर्यादित. त्यामुळे ते खूप महाग आहे. म्हणूनच त्याला काळं सोनं म्हणतात. अच्छा. आणि अनेकदा काय होतं की खनिज तेलाच्या विहिरींमध्ये नैसर्गिक वायूचे साठेही आढळतात. या पारंपरिक साधनांव्यतिरिक्त काही जैविक पर्यायही आहेत नाही का? जसे की बायोगॅस. हो, बरोबर. आणि कचऱ्यापासून मिळणारी ऊर्जा. अगदी. बायोगॅस हा प्राण्यांची विष्ठा आणि जैविक कचरा वापरून तयार केला जातो. याचा उपयोग स्वयंपाकाचा गॅस, पाणी गरम करणे आणि दिवे लावण्यासाठी होतो. आणि मोठ्या शहरांमधला कचरा? हो, तो एक मोठा प्रश्न आहे. पण मोठ्या शहरांमधल्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यातील जैविक कचऱ्यापासून वायू आणि वीज निर्माण करता येते. वा, म्हणजे एकाच वेळी दोन फायदे. बरोबर. यामुळे कचऱ्याची समस्याही सुटते आणि शहरं ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतात. आणि अणुऊर्जेबद्दल काय सांगाल? ती तर खूप शक्तिशाली मानली जाते. हो, अणुऊर्जा ही युरेनियम आणि थोरियम सारख्या खनिजांच्या अणूंचं विभाजन करून मिळवली जाते. यात अगदी कमी खनिजांपासून प्रचंड ऊर्जा निर्माण करता येते. किती प्रचंड? एक मनोरंजक तथ्य आहे की 1 किलो युरेनियमपासून मिळणारी वीज ही 10,000 टन कोळसा जाळून मिळणाऱ्या विजेएवढी असते. 10,000 टन? अविश्वसनीय आहे हे. आहेच. आता आपण स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांकडे वळूया.
मला जलऊर्जेबद्दल जाणून घ्यायचंय. जलऊर्जा म्हणजे काय? जलऊर्जा म्हणजे वाहत्या पाण्याच्या गतिज ऊर्जेपासून मिळवलेली ऊर्जा. यातून आपण जलविद्युत निर्मिती करतो. आणि याचे फायदे काय आहेत? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही आणि वापरलेलं पाणी पुन्हा वापरता येतं. पंजाबमधलं भाकरा नांगल आणि आपल्या महाराष्ट्रातलं कोयना ही याची उत्तम उदाहरण आहेत. बरोबर. आणि पवनचक्की म्हणजे पवन ऊर्जा, ती कशी काम करते? पवनचक्की वाऱ्याच्या शक्तीचा वापर वीज निर्मितीसाठी करते. यासाठी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असावा लागतो. अच्छा, म्हणजे खूप वेगवान वारा लागतो. हो, या वेगाने पवनचक्कीची पाती फिरतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गतिज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. भारतासारख्या देशासाठी सौर ऊर्जा किती महत्वाची आहे? खूप जास्त, खूपच जास्त. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि तिचा वापर कुठे कुठे होतो? तिचा वापर सोलर कुकर, दिवे, हीटर आणि आत्ता तर वाहनं चालवण्यासाठी सुद्धा होतो. महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात साक्री इथला सौर विद्युत प्रकल्प हे याचं एक मोठं उदाहरण आहे. याशिवाय सागरी लाटा आणि भरती ओहोटी यांपासून सागरी ऊर्जा मिळवता येते. अच्छा, समुद्रापासून सुद्धा? हो, आणि पृथ्वीच्या आतून येणाऱ्या उष्णतेपासून भूऔष्णिक ऊर्जा मिळवता येते. ही दोन्ही साधनं प्रदूषणमुक्त आणि अक्षय आहेत. भूऔष्णिक ऊर्जेचा प्रकल्प आहे का भारतात? हो, आहे ना. भारतात हिमाचल प्रदेशात मणीकरण इथे भूऔष्णिक ऊर्जेचा प्रकल्प आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपल्याकडे एकीकडे मर्यादित आणि प्रदूषणकारी स्रोत आहेत, तर दुसरीकडे अमर्याद आणि स्वच्छ स्रोत आहेत, पण ते सध्या महाग आहेत. अगदी बरोबर. आणि वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकरण या सगळ्यामुळे ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक साधनांवरचा भार कमी करून अपारंपरिक आणि पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर वाढवणं आवश्यक आहे. पण ती महाग आहेत, त्याचं काय? हो, सौर आणि पवन ऊर्जा सध्या खर्चिक असली तरी ती स्वस्त करण्यासाठी संशोधन सुरू आहे आणि हळूहळू खर्च कमी होतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऊर्जेचा वापर काटकसरीने करणं. अगदी. ती गोष्ट तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. विजेचा अनावश्यक वापर टाळणं हे सहज शक्य आहे. ऊर्जेची बचत करणं ही खरं तर काळाची गरज आहे. आज आपण ऊर्जेच्या विविध स्रोतांबद्दल खरंच खूप काही शिकलो. लाकडाच्या चुलीपासून ते पृथ्वीच्या गर्भातल्या उष्णतेपर्यंतचा हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. हो, आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सांगा. समजा तुमच्या घरात सर्वांनी मिळून ठरवलं की आठवड्यातून एक पूर्ण दिवस वीज वापरायची नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय तयारी कराल आणि तुमचं जीवन कसं असेल याचा नक्की विचार करा.